नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचं वर्चस्व, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची आरोग्य सहाय्यक पदावर पदोन्नती आणि स्मारकाच्या ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या गुरुद्वाराला शिवसैनिकांनी दिला चोप. ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणेच 8 प्रभाग समित्यांवर महायुतीनं वर्चस्व मिळवले. 7 प्रभाग समित्यांवर शिवसेना तर एका प्रभाग समितीवर भाजपाचा अध्यक्ष निवडून आलाय. तर दुसरीकडे सर्वांचं लक्ष लागलेल्या मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत MIMच्या सहर शेख या निवडणूक झाल्यानंतर सभागृहात आल्या. त्यामुळे MIMचे उमेदवार नफिजा अन्सारी यांना 5 ऐवजी केवळ 4च मतं मिळाली. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार दीपाली भगत यांना 10 मतं मिळून त्या विजयी झाल्या. तब्बल 5 वर्षांनी ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं असून या ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसला तर उपमहापौरपदी भाजपाची वर्णी लागली असून इतर महत्त्वाची पदंही संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेनं आपल्या ताब्यात घेतली आहेत. स्थायी समिती सदस्य आणि सभापतींची निवडणूक अद्याप झाली नसून त्यापूर्वी प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली. ठाणे महापालिकेतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेसाठी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव हे उपस्थित होते. 9 प्रभाग समिती अध्यक्षपदांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाकरता शिवसेनेच्या मिनल संखे, वागळे प्रभाग समितीसाठी एकता बोईर, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीकरता निर्मला कणसे, कळवा प्रभाग समितीसाठी विजया लासे, दिवा प्रभाग समितीसाठी दीपक जाधव, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीसाठी सिद्धार्थ ओळेकर आणि वर्तकनगर प्रभाग समितीसाठी जयश्री डेव्हिड या शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. तौथळचा प्रभाग समितीकरता भाजपाचे नारायण पवार यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला. ठाणे महानगरपालिकेच्या 7 प्रभाग समितींमध्ये शिवसेनेचं संख्याबळ असल्यानं या प्रभाग समितीमध्ये अन्य कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे मंगळवारी झालेल्या निवडणुकीत या 7ही प्रभाग समित्यांवर शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. तौथळचा प्रभाग समितीमध्ये भाजपाचे सर्वाधिक सदस्य असल्यानं या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे नारायण पवार हे बिनविरोध निवडून आलेत. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत आरोग्य विभागातील आरोग्य सेवक पुरुष या पदावरील 11 कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक पुरुष पदावर पदोन्नती देऊन समुपदेशानंतर पदस्थापना आदेशांचं वितरण आज जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं. यावेळेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा माता आणि बालसंगोपन अधिकारी डॉक्टर स्वाती पाटील तसंच आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळेला मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पदोन्नती मिळवलेल्या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करताना सांगितलं की अधिक जबाबदारी सेवा करण्याची संधी आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, तत्पर आणि संवेदनशील आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकानं आपल्या नव्या पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेला अधिक सक्षम बनवण्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेनं कार्य करावं. पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांनीही यावेळेला आपल्या भावना व्यक्त करत जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानले. नव्या जबाबदारीचं भान ठेवून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समर्पित भावनेनं कार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. ठाण्यातील मीनाताई ठाकरे चौकातील मीनाताई ठाकरे स्मारकाच्या ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एका गर्दुल्याला शिवसैनिकांनी चोप देत हाकलून लावल्याचा प्रकार समोर आलाय. स्मारक परिसरात मद्यप्राशन करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर शाखाप्रमुख राहुल नागरगोजे यांनी संबंधित व्यक्तीला चोप देत तिथून हाकलून लावलं. दरम्यान स्मारकाच्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनानं सुरक्षा रक्षक नेमावेत अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे. सेंट्रल MMRD निवासी डॉक्टर संघटना यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी बेमुदत सेवाबंद आंदोलनाला सुरुवात झाली असून ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सुमारे 150 निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले आहेत. डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करत शासनाचं लक्ष वेधलं. आंदोलनामुळे आपत्कालीन सेवा वगळता OPDसह इतर सर्व वैद्यकीय सेवा बंद करण्यात आल्या. डॉक्टरांनी स्पष्ट इशारा दिलाय की 24 तासात शासनानं मागण्या मान्य केल्या नाहीत तर आपत्कालीन विभाग, ICU आणि इतर सर्व सेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. निवासी डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या कोणत्याही वैद्यकीय शाखेचा अपमान करण्याचा हेतू नसून प्रत्येकानं आपल्या शाखेच्या कार्यक्षेत्रातच वैद्यकीय सेवा द्यावी. होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार पद्धती एकत्रितपणे वापरल्यास रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो अशी त्यांची भूमिका आहे. आंदोलनादरम्यान
पेशंट लिव्स मॅटर, स्टॉप CMP डिझास्टर आणि MBBS का अपमान बंद करो अशा घोषणा देत डॉक्टरांनी शासनाकडे तातडीनं निर्णय घेण्याची मागणी केली. रुग्णहित लक्षात घेऊन सरकारनं या प्रश्नांची गांभीर्यानं दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही निवासी डॉक्टरांनी दिलाय. किती डॉक्टर आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, कोणकोणते विभाग बंद केले आणि मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढची भूमिका काय असेल? आज शिवाजी हॉस्पिटल मधील जवळपास 150 डॉक्टर, निवासी डॉक्टर या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आज या 150 डॉक्टरांनी सर्व OPD वॉर्ड आणि बाकी फक्त आपत्कालीन सेवा सोडून बाकी सगळ्या सेवा देणे बंद करण्यात आलेल्या आहेत. आणि जर 24 तासात ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपत्कालीन विभाग, ज्याला आपण इमर्जन्सी म्हणतो, ते सुद्धा बंद होईल. आणि त्यामुळे इमर्जन्सी मध्ये पेशंटला खूप याचा धोका होऊ शकतो. शासनाने याची गंभीरपूर्वक दखल घ्यावी. आमचा हा विरोध कोणत्या डॉक्टरला किंवा कोणत्या BHMS डिग्रीचा किंवा कोणत्या डॉक्टरचा अपमान करण्याचा आमचा हा स्ट्राईक नाही. फक्त आमची मागणी एवढीच आहे की त्यांची होमिओपॅथी ब्रांचमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करावी. त्यांनी ॲलोपॅथीमध्ये येऊन ॲलोपॅथी होमिओपॅथी मिक्स करून पेशंटला त्याचा धोका होण्यास टाळावं. तर सरकारने ह्या बाबीचा गंभीरपूर्वक विचार केला पाहिजे. जर ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा इथे सर्जरी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी एका 20 वर्षीय महिला रुग्णाच्या पोटातील सुमारे 8.5 किलो वजनाचा दुर्मिळ ट्यूमर यशस्वीरित्या शस्त्रक्रियेद्वारे काढला असून त्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम यांनी दिली. गेल्या 6 महिन्यांपासून एक महिला पोटाच्या आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात येत होती. तिला पोटाच्या डाव्या बाजूस वेदना तसंच पोट फुगण्याचा त्रास होत होता. तपासणीनंतर तिच्या पोटाच्या डाव्या बाजूचा भाग ओटीपोटापासून वरच्या उदरापर्यंत मोठ्या गाठीनं व्यापला असल्याचं निदर्शनास आलं. CT स्कॅनमध्ये सुमारे 1.5 फूट लांब आणि 1 फूट रुंद आकाराची गाठ असल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे या गाठीचा इतर अवयवांवर परिणाम झालेला नव्हता. रुग्णालयाच्या सर्जरी विभागातील डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीच्या ठिकाणी असलेली ही 8.5 किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या काढली. सदरची शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. ही शस्त्रक्रिया डॉक्टर वर्षा पाटील, डॉक्टर क्षितिज माने, डॉक्टर शुभम मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पडली. सर्जरी विभागाचे प्रमुख डॉक्टर अरुण माने यांनी शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन केलं. भूलतज्ञ विभागाचे प्रमुख डॉक्टर विजय पाटील आणि डॉक्टर केतकी पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर संजना पाटील यांनी रुग्णाला यशस्वीपणे भूल दिली. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम आणि अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध मळगावकर यांचंही मोलाचं मार्गदर्शन लाभलं. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली असून गाठ काढल्यानंतर तिचं वजन सुमारे 6 ते 7 किलोनं कमी झाले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार पोटाच्या मागील भागात एवढ्या मोठ्या आकाराच्या गाठी अत्यंत दुर्मिळ असतात. मूत्रपिंड, मोठ्या रक्तवाहिन्या, स्वादुपिंड यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांच्या जवळ अशा गाठी असल्यामुळे शस्त्रक्रिया करणं अत्यंत आव्हानात्मक असतं. अशा गुंतीगुंतीच्या परिस्थितीत ही शस्त्रक्रिया छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीपणे पार पडली असल्याचं अधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम यांनी नमूद केलं. युवकांच्या आंदोलनानंतर ठाण्यात आता लक्षवेधी बॅनरबाजी पाहायला मिळते. मी झेंजी आहे, मी दोघांच्याही बाजूने आहे अशा आशयाचे बॅनर्स ठाण्यात झळकलेत. मी भारतीय जवानांचा अपमान करणाऱ्या घोषणांना साथ देणार नाही, तसंच शिक्षणाचा मान, जवानांचा सन्मान असा संदेश या बॅनरमधून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मी झेंजी आहे, मी दोघांच्याही बाजूने या आशयाच्या बॅनरमधून शिक्षण आणि जवानांचा सन्मान या दोन्ही मुद्द्यांवर भूमिका मांडण्यात आली आहे. तसंच बॅनरवर राष्ट्रप्रथम या नाऱ्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. युवकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात झळकलेल्या या बॅनरची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या बॅनरमागे नेमका कुणाचा पुढाकार आहे याबाबतही उत्सुकता निर्माण झाली. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही YouTube, Instagram आणि Facebookवरही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता. तर मग पुन्हा भेटू याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.